हे बघा, आपले किती छान सोया मंचुरियन झालेले आहे। मी तुम्हाला गॅरंटी देते, आपल्याला नाही चौपाटीवर आणि नाही हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जावे लागणार, कारण हे मंचुरियन खूपच टेस्टी, क्रिस्पी आणि आतमध्ये ज्युसी सोप्या पद्धतीने थोड्या मिनिटात घरी बनणार। हे मंचुरियन शरीरास खूपच हेल्दी आहेत आणि प्रोटीनयुक्त आहे। चला तर सोया मंचुरियन करायला सुरुवात करूया। नमस्कार, ज्योती हेल्दीअरमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत सोया मंचुरियन। यामध्ये मी अगदी छोट्या महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर वेळ वाया न घालता करूया सोया मंचुरियन। मी येथे 2 वाटी सोयाबीन वडी घेतलेली आहे। वजनाने ही वडी 125 ग्रॅम आहे। ही वडी कोणत्याही किराणा स्टोर्स मध्ये मिळू शकते। ही वडी 2 पाण्याने स्वच्छ क्लीन करून घेऊ। ही वडी 2 पाण्याने क्लीन झालेली आहे। आता यामध्ये थोडे पाणी घालू। या सोयाबीन वडीमध्ये थोडे मीठ घालू आणि हातानेच मिक्स करून घेऊ। या सोयावडीत मीठ घातल्याने आतपर्यंत मीठ जाते। आता गॅस ऑन करून ही सोयावडी 5 मिनिट कुक होऊ देऊ। यावर झाकण ठेवू। 5 मिनिट झालेले आहे। आता गॅस ऑफ करू। हे बघा, आपली सोयावडी किती छान फुललेली आहे। ही सोयावडी आपली डबल झालेली आहे। आता या वडीतले गरम पाणी काढून घेऊ। वडीतले गरम पाणी चाळणीने गाळून घेतलेले आहे। आता ही वडी कोमट होऊ देऊ। वडी आपली कोमट झालेली आहे। आता दुसरी प्रोसेस म्हणजे या वडीतले पाणी हाताच्या प्रेशरने असे काढून घेऊ। आता या सोयावडीतले पाणी आपण छान काढलेले आहे। आता ही सोयावडी आपण मॅरिनेट करून घेऊ। यामध्ये घालू 1 चम्मच लसूण अद्रक पेस्ट, 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच हळद, अर्धा चम्मच आमचूर पावडर, स्वादानुसार मीठ पाहूनच घालायचे, कारण सोयावडी बॉईल करते वेळेस आपण मीठ घातले होते। आणि काली मिर्च पावडर अर्धा चम्मच, 1 चम्मच दही घालणे जरुरी आहे, याने मंचुरियनची टेस्ट वाढते। अर्धा चम्मच खाण्याचे तेल आणि 3 चम्मच कॉर्नफ्लॉवर। तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही 3 चम्मच मैदा घालू शकता। ही एक महत्त्वाची टिप्स आहे। कॉर्नफ्लॉवरने आपल्या मंचुरियनला छान कोटिंग येते। तसेच मी तुम्हाला या अगोदर सांगितले आहे की मैद्याने सुद्धा छान कोटिंग येते। तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैदा जरूर घाला। आता हे छान चम्मचने मिक्स करून घेऊ। माझे 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर कमी झालेले आहे। आणखी यामध्ये 1 चम्मच घालते आणि हे मिक्स करून घेते। आता ही सोयावडी आपली मॅरिनेट झालेली आहे। आता 10 मिनिट ही सोयावडी रेस्ट होऊ देऊ। तुमच्याकडे वेळ कमी असेल तर डायरेक्ट सुद्धा तळू शकता। इकडे मी गॅसच्या मध्यम आचेवर तेल गरम करायला ठेवले। आता ही सोयाबीन वडी तळून घेऊ, पण ही वडी एक तेलात घालून तळायची, कारण ही वडी एकमेकाला चिपकू शकते आणि काढायला त्रास होऊ शकतो। आता वडी पलटून घेऊ। ही वडी लो फ्लेमवर तळायची। एकदम लो फ्लेमवर तळली तर वडी जास्त तेल पिऊ शकते आणि वडी चिपचिपी होऊ शकते। जास्त हाय फ्लेमवर तळली तर क्रिस्पी इफेक्ट येणार नाही, म्हणून मीडियम फ्लेमवरच तळायची। ही महत्त्वाची टिप्स आहे।
हे बघून घ्या, तुमच्यासोबत बोलता बोलता वडी किती छान आपली ब्राऊन झालेली आहे। आता ही वडी आपण काढून घेऊ। आणि वडी बघा किती मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे, किती छान आवाज येतो। अशाच पद्धतीने बाकीच्या वड्या तळून घेऊ। आता मंचुरियन सॉससाठी काही मी भाज्या कापून घेतलेल्या आहे। मी येथे मोठ्या एका कांद्याचे स्लाइस मोठे मोठे केलेले आहे, एका शिमला मिरचीचे मोठे स्लाइस केलेले आहे, एका गाजराचा किस घेतलेला आहे आणि 2 टोमॅटोचे मोठे मोठे असे स्लाइस केलेले आहे आणि थोडा लसण आणि अद्रक जाडसर कुटून घेतलेला आहे आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। आता या वस्तू सर्व साइडने ठेवू आणि गॅस ऑन करू। आता पॅन मध्ये 2 चम्मच तेल घालून गरम होऊ देऊ। तेल गरम झालेले आहे। आता या गरम तेलामध्ये जाडसर केलेले अद्रक आणि लसण घालू, हे मिक्स करून घेऊ। यानंतर लगेच कांद्याचे स्लाइस आणि शिमला मिरची आणि 4 हिरवी मिरची आणि किसलेले गाजर हे मिक्स करून घेऊ आणि यामध्ये लगेच टोमॅटो घालू आणि हे सुद्धा मिक्स करून घेऊ। या सर्व वस्तू 2 मिनिट कुक होऊ देऊ, जास्त कुक होऊ द्यायचा नाही कारण मंचुरियनची मजा येणार नाही। आता यामध्ये घालायचे हिरवे कांदे, मिक्स करून घेऊ। आता यानंतर घालू 1 चम्मच मिरेपूड, स्वादानुसार मीठ, मिक्स करून घेऊ। मीठ आपण सोयावडी मॅरिनेट करते वेळेस घातले होते आणि सोयावडी बॉईल करते वेळेस घातले होते, त्यामुळे पाहूनच घालायचे। यानंतर रेड चिली सॉस 1 चम्मच, शेजवान सॉस 1 चम्मच आणि सोया सॉस 1 चम्मच, टोमॅटो सॉस 2 चम्मच। या सर्व वस्तू मिक्स करून घेऊ। यानंतर ग्रेव्हीसाठी 1 चम्मच कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालू आणि हे मिक्स करून घेऊ आणि 5 मिनिट कुक होऊ देऊ। आता 5 मिनिट झालेले आहे, हे बघा कलर किती सुंदर आपला आलेला आहे। आता यामध्ये कलर आणखी छान यावा यासाठी अर्धा चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर घालते आणि हे मिक्स करून घेऊ। आता यामध्ये घालू क्रिस्पी क्रिस्पी सोयावडी आणि हे मिक्स करून घेऊ। ज्यांना सोयावडी आवडत नसेल तर त्यांना सुद्धा हे मंचुरियन आवडेल। आता यावर घालू हिरवे कांदे आणि थोडी कोथिंबीर आणि हे मिक्स करून घेऊ। आता आपले सोया मंचुरियन झालेले आहे। आता गॅस ऑफ करू आणि एका प्लेटमध्ये सर्व करू। हे बघा किती क्रिस्पी आणि आतून रसाळ असे गरमागरम आपले सोया मंचुरियन झालेले आहे। आता या सोया मंचुरियनवर हिरवे कांदे घालू आणि थोडी कोथिंबीर घालू। हे बघा माझे सोया मंचुरियन किती मस्त चौपाटीवर मिळते असे झालेले आहे। एकदा असे सोयाबीन मंचुरियन बनवले तर तुम्ही नेहमी बनवून खाल। आता ही रेसिपी
तुम्ही लवकरात लवकर घरी ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच आपण नवनवीन रेसिपी आणत राहू. तोपर्यंत धन्यवाद.